और महाराज, झाली का झोप तुमची? हगून मुतून इकडे बेडवर बसला होता रे जी पप्पा. आता मी झोपीतून उठलो म्हणून तुमच्या डोक्यावर येऊन बसू का? अबे असाही जीवनभर तू माझ्या डोक्यावरच बसून आहेस का बे? तो दरवाजा लावा, संडासाची वास येत आहे. काऊन तुला हात नशेत? तू का माझी वाट पाहत होतास हा दरवाजा लावायची? पप्पा, एवढे शावकार घालून पण तुमची सोच नाही बदलली जी. अबे गण्या उठ, तुला माहित ना आपल्याला कोटी जावायचं आहे तर. कोटी जावायचं आहे तुम्हाला मरावाला? अबे गण्या, आपल्याला फिरायला जावायचं आहे ना. एवढ्या उन्हात अनात कोटी फिरत्या जी, घामसी फुटून मराल ना. आताच तर शावकार झाला तुम्ही. अबे नालायका, आपल्याला कुठे बाहेर नशी घुमावायचा, आपल्याला अय्याशी करायची आहे, अय्याशी. मीनं जिंकलेल्या लॉटरीच्या पैशातून तुम्हाला आज जिंदगी दाखवतो कशी अय्याशी मध्ये जगते तर रईसासारखी. पहिले ते कपडे लावून या रईसासारखे. दोघच बापले फिरावाची प्लॅनिंग बनवत आहेत आणि मला येती भजे काढत ठेवतेत नाही. तू सकाळ सकाळी माझ्या मूडचा. पप्पा काम डाऊन. अबे का काम डाऊन बे गण्या? साला लग्न झाला तेव्हापासून तुझ्या मायनं मला जगू नाही दिलं. आता देवाच्या कृपानं लॉटरी लागली, घर झाला, कार झाली. अबे आता तरी मला सुखानं जगू द्यावं बाई ना. बापा जसा काय मी तुमच्या नड्ड्यावर बसली आहो. भोकन टिकले एक वेळची माझ्या नड्ड्यावर बसून मला स्वर्गवासी कर. पप्पा जसे तुमचे काम आहेत ना, तर तुम्ही स्वर्गवासी नाही नरकवासी व्हाल. नरकवासी. नरक के राजा श्री शांताराम. पाहून बे, तुलाही नशी येवाचा का फिरावलं माझ्यासोबत? फार्म हाऊस वर चाललो रे बापू. जी पप्पा, मग पहिले काऊन नाही सांगल्या? चला, मी तर पहिलेच रेडी हो. दोघच जण जावा ना. मी तर कामवाली बाई हो, मी फक्त ती घरी कामच करत राहतो. हे पाय, तुझ्या मायले सांगून ठेव गण्या. का सांगून ठेवल जी तो? तुमच्या मध्ये आता दम नाही राहिला का मला सांगावाचा? बेकार लग्न केलो बे गण्या मी. कधी लग्न नसत्या केल्या तर माझ्यासारखा मिट्टू पैदा कसा झाला असता? मी नाही काही, मला नसे माहित. मी येतो, जेती तेती येतो. चाल. आणि हे केसायला कलर कर. कसे दिसतेत हे केस? घोड्याच्या लेंडूक सारखे. आई एक काम कर, तू ब्युटी पार्लर मध्ये जा आणि चांगले केस करून ये. मी नाही जात रे कुठीच. आता 5 मिनिटांमध्ये मी पाय कशी बदलून येतो तर. भोकन टिकली बायको न फायको. जाबे तू तयारी कर. पप्पा मी तर तयारी मध्येच आहो. तुम्ही पहा आपले ड्रेस पहा ड्रेस. असा वाटत आहे का आताही कोणत्या दंडा धुऱ्यावर चालल्या जी. एवढी मोठी लॉटरी जिंकल्या, आता चांगले कपडे तरी घाला. ठीक आहे, आपल्या बॅगा वागा पकड आणि कार मध्ये हो. बहीण माय, आमची फॅमिली म्हणजे पुरी राक्षसाची फॅमिली हो. बाप रावण, माय शूर्पणखा आणि मी नाही मा, मी तर चांगला माणूस आहो. हे कोणती कट केलीस व? म्हशीचे सिंग निघल्यासारखे दोन्ही साइडून तुझे केस निघले आहेत ना. डोक्यावर साईडले खुतवे असलेल्या माणसानं माझ्या कटची गोष्ट नाही करायची. तुम्हाला का समजेल की आजकालची फॅशन? पप्पा तुमच्या टकल्यावर कोणी शिलनी घासला होता का जी? नाही, गाजर मुळा काकडी शिलल्यासारखा तुमचा टकलाय शिललाय का नाही म्हणून म्हणलो. बापाची चेष्टा करतेस का बे तू? अजी ऐकत्या का मी का म्हणतो तर? का ऐकूया तुझा? अजबरी ऐकतच आलो. जावई बापूले पकडलो नसून तर बरा झाला असता. पप्पा थांबवाजी गाडी, उतरवाजी मला, मी जातो घरी आपल्या. बहीण माय येती तेती दाजी. तुम्ही दाजीला पकडावाचे नाही, मी पहिले सांगत आहो. मग माझा पारा सटकला तर दाजी सकट तुम्हा दोघांची माय बहीण घेईन. तू का पागल झालीस का आई? आता आपल्या ट्रिप मध्ये त्या गोटे खायला पकडशील? बकऱ्या गण्या, दाजीला तसा नाही बोलत रे. गण्या लावून पाय बरं जावायला फोन. बेशा रीतीनं मला जीवन जगू दे ना बाबा. अगा तुम्ही लोक किती जावई करता. का झाला बे, तुझ्या बहिणीचा नवराच तर हो. पप्पा मी गाडीच्या डिक्की मध्ये एक दांडू ठेवला. तर मग तो दांडू घेवा आणि मला मरतलं मारा. एकदाचा का मी मेलो तर मग पुरी प्रॉपर्टी आपल्या जावईच्या नावावर करा आणि मस्त तुम्ही तिघे चौघ मस्त सुखानं जगा. बहीण माय जावई करते. जावईलाच पकडायचा होता तुम्हाला तर मग माझ्या मित्राला काऊन नाही पकडल्या? कोणाले? त्या डेंग्याले? त्या डेंग्याचं तर नाव नको घेऊ तू. त्याच्या पायसे तू 12वी नापास झालास. काऊन? त्याने येऊन माझा पेपर लिहिलं नव्हतं का? व माझे माये, मला शिकावाची आवड नव्हती का व? माझा स्वप्न आहे का मी माझ्या पप्पा सारखा मोठा जुवारी बनीन. गण्या मी का जुवारी आहो का बे? मग आपण करोडपती झाले कसून जुवा खेळूनच ना. बाबू त्याला धंदा म्हणतात, बिझनेस. आपल्याला लॉटरी लागली, लॉटरी. हो पण राशनचा खर्च काढावासाठी तुम्ही जुवाच खेळता ना. अबे तर जुवा खेळणी एक कला आहे बापू. कोणाचे पैसे जात आहेत तर कोणाला येत आहेत ना. का शिकवत आजी तुम्ही माझ्या पोराला? ते सोडा, माझ्या मित्राला फोन लावून पहा डेंग्याला येते का तर. अबे तुझा मित्र ना, आम्ही कसा फोन लावून? बहीण माय शावकार बनलो तर विसरला म्हणत असेल मला. 2-3 व्हिडिओ झाले, डेंग्या दिसलाय नाही बरं लोकायला. लावून पाय, फोन लावून पाय. हॅलो. हा गण्या भाऊ.
अबे कोठे आहेस बे डेंग्या? तेरवीचा जेवण जेवत अबे तर लोकांच्या मरणाचा जेवणच खाशील का? आई जो वांग्याच्या धेटी बराबर चावून चावून खाजो, नाही तर हकतानी अटकल तर तुला आग होईल. कामाचा बोल. अबे आम्ही चालून फार्म हाऊस वर. तर मी म्हणलो माझ्या पप्पाला का माझ्या मित्राला विचारून पाहू का? तर चल ना बे, येत असेल तर. बहुत काम धंदे. कोणत्या देशाचा पंतप्रधान बनलास बे? एवढ्यानं काम येऊन आहेत ते तुले. तुम्ही जावा. अबे चाल ना बे, 2 व्हिडिओ झाले, लोकायला डेंग्या नशी दिसला. अबे का म्हणतील बे लोक मले? पुढच्या व्हिडिओ मध्ये येतो मी. ठीक आहे ठेव, मग आम्ही जातून. ठीक आहे. का म्हणते रे बापू तुझा मित्र? नाही येत म्हणते, काम आहेत म्हणते मला. त्याले कायचे काम बे? तो तिकडं तुझ्या माल सोबत फिरायला जाते, तू इकडे आमच्या सोबत फिरतेस आणि डेंग्या तुझ्या माल सोबत तिकडे फिरते. नाही जी, काही सांगता का जी माझ्या मित्राबद्दल? अबे मी आपल्या डोळ्यानं पाहिलो. त्या दिवशी मी गार्डन मध्ये गेलतो तुझ्या माईले धरून, तर डेंग्या सविती सोबत झाडाच्या खाली पानं हलवत होता. पानं. 1 मिनिट. मागचे 5 वर्ष मी कोणत्या गार्डन मध्ये नाही गेलो, तर तुम्ही म्हणता का मला त्या दिवशी गार्डन मध्ये नेल्या? घ्या फुटला भांडा. बाबा कोणाला नेला होताच टकल्या? माझ्या कपारावरच्या सिंधूचा कलर हिरवा झाला कसा? बी धोड्यात गेला, पुरा पिक्चर पाहिल्यासारखा लागत आहे मला. मै वा क्या डळला खेरे. गण्या पाण्याची बाटल असेल तर दे बरं. एक दिवस तुझा नाही कुठला काढीन तर टकल्या कसा राहते तर तुझे लपडेबाजी करणी. आई झाडू देऊ का? गुड इव्हनिंग सर, तुमचा पादऱ्या हॉटेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. पादऱ्या हॉटेल? माये नाव तर मोठा वेगळाच ठेवल्या जी. हो, या हॉटेलचे जे मालक आहेत म्हणजे आमचे सर, त्यांना 5-5 मिनिटाने पादाची सवय आहे. म्हणूनच त्यांच्या पत्नीने या हॉटेलचं नाव पादऱ्या ठेवले. बरा झाला जी तुमच्या मालकाला हगावाची सवय नशीत, नाही तर या हॉटेलचं नाव हागऱ्या हॉटेल ठेवल्या असत्या. अरे हगऱ्या राव का पादऱ्या, तुले येथे रावाला भेटत आहे ना? सांगा जी, आमच्या रूमचा नंबर सांगा बरं. हो, रूम नंबर 101, 102 आणि 103. 3 रूमा? मॅम तुम्ही ना 3च रूमा बुक केल्या होत्या ना? काऊन जी तुम्ही 3 रूमा बुक केल्या? आपण दोघे नवरा बायको एका रूम मध्ये राहिलो असतो, आपला पोरगा एका रूम मध्ये राहिला असता. 2च रूमा बुक करायला पाहिजे ना, म्हणजे घरी मी तुझ्या सोबत राहू आणि येते येऊन मी तुझ्या सोबत राहू. माये मग कोणत्या पोरी सोबत राहायच्या? पप्पा छोटी मा आली आहे का? गण्या अबे मी कोणासोबतच नसतो राहणार. मला चुपचाप रूम मध्ये दारू पिऊन झोपावायचं आहे. पप्पा दारू पिऊन झोपावाच होता तर घरी झोपल्या असत्या ना जी. येती काय उपडाले आणल्या? गण्या तुझ्या बापानं किती लपडे केलं रे सांग बरं मला. आई 4 लपडे केलं ना माझ्या बापानं. बघ काही सांगतेस का बे? माये व माझ्या बाद 4 लपडे. व आई तू 4थी होस, तुझ्या पहिले 3 होत्या. काही दिवसांना तुले देईल ब्रेकअप आणि पाईल 5वी न करल तिच्या सोबत पॅचअप. गण्या तुला जोडे फेकून मारू का बे? काही सांगतेस का बे आपल्या मायला? ए पाय शांते, मी तुझ्याशिवाय कोणाकडेच नाही पाहिलो. मला फक्त दारूचा सबक आहे, बाईचा नशे. बाईचा सबक तर तुझ्या पोराला आहे व. तर प्लीज येथे झगडा नको. तुम्ही वाटल्यास 2 रूमा करा, 3री रूम मी कॅन्सल करून देतो. डोंट वरी. नाही 3 रूमाचे 3 चाब्या दे. एका रूम मध्ये याची आई होते, एका रूम मध्ये मी होतो, एका रूम मध्ये गण्या होते. नाही 2च रूमा करा, एका रूम मध्ये गण्या, एका रूम मध्ये आपण दोघं. काऊन आई तुम्ही दोघं एका रूम मध्ये झोपाल तर उद्या जाऊन आपल्या घरी एक नवीन फुलपाखरू फुलल, म्हणजे प्रॉपर्टी मध्ये तुम्ही नवीन हिस्से पाडतो म्हणत्या का? बकऱ्या गण्या, हे पाय गण्याचे माये, मी ना आणला एक बंपर. बढिया मला मऊ गादीवर बसून सुखानं रातभर झोपायचं आहे. तुम्ही का पाहिजे जी? देवाना रूमची चाबी का घासू टकल्यावर गाजर? का जोरात बोंबलून करू मालकाला येते हजर? नाही देतो चाबी देतो. पप्पा दाखवानाची थोडीशी घुटभर. नाही रे बापू, आपण लहान माणसांना नाही प्यावा हे दारू वारू. मग मी येते का मूत पिऊ? अजी कोरडा कसा का चांगला जीव नशी लागत. द्यानाची घुटभर का होते? तुला सांगलो ना बे गण्या नाही प्यावाची म्हणून आपण. पप्पा तुमचे छोटी मा सोबतचे व्हिडिओ आहेत बरं माझ्याकडे. अजी दारू नाही द्या तर नको द्या, पण असा बोंबलून काय उठत्या? अबे तर तुला समजा नाही का बे, हे दारू वारू आपण लहान पोरांना नाही प्यावा म्हणून. मग तुम्ही काय पेत्या? आता अमीरासारखे शोक पाडत आहो रे बापू. गरिबीत जीवन जगू थकलो रे. पप्पा मला सांगा ना जी, हे लॉटरी लागली कशी तर तुम्हाला? हे पाय गण्या, तू आता माझा पोरगा होस म्हणून मी तुला सांगतो, मला काहीच लॉटरी नाही लागली. मग कोणाच्या घरी चोरी केला? अबे हळू बस, तू एवढा समज का हे माझे मेहनतीचे पैसे होत. जा तिकडे अय्याशी कर अय्याशी. बाप लेक माय, नवरा बायको पोरगा, झाली का बे तुमची अय्याशी करून? पोलीस बाबाजी येती अजी, पण मी ना आता का केलो? चोरी करणी सोडलो तरी मी ना आता लपडे नाही करत, गाडी चालत आणि हेल्मेट वापरतो. मग आता तुम्ही येती काऊन? आता मी येती बापू तुझ्यासाठी नाही आलो रे गण्या. मग तुझ्या बापासाठी आलो. बापासाठी? मला पहिलेच वाटला होता का बावा
तू कोणाच्या तरी घरी चोरी केला असशील म्हणून. आहे व माझा नवरा चोर आहे. आता कोणाला तोंड दाखवाच्या लायकीची नाही राहिलो व. चुपचाप राहिलं व माझी माय. पोलीस बाबाजी, मी तर म्हणतो माझ्या मायले नेवा. त्या दिवशी बाजारातून कांदे चोरलन. कांदे आणि मुळे चोरण्याच्या आरोप मध्ये माझ्या मायले नेवा. बकऱ्या गण्या, मी तुझी माय नव्हे का? बाबा पोलीस येते तिकडे. पोलीस आले कामात लावून शांताराम येते आराम फरमत आहेत नाही. काऊन बाबा, कोणाच्या घरी चोरी केला सांग लवकर. अबे तुझ्या बापानं चोरी नाही केलं. मग समजला पाय मला. माझ्या बापाला तर लपडे करावाची सवय आहे. आता कोणासोबत सापडला? तुमच्या बायको सोबत तर नाही? अबे गण्या, ऐकून तर घेत जा बे. तुझ्या बापानं नवीन स्कॅम केलं. स्कॅम? तुझ्या बापानं बँक मध्ये घपला केलं. अजी पोलीस साहेब, बँकेत घपला? फोडा याचा टकला. बघ तुम्हाला यशीची जिंदगी दिलो ना, टकला फोडाची गोष्ट करतेस काय? अबे गण्या, सांग ना बे पोलीस बाबाला काहीतरी. का सांगू जी मी? बँकेत पुरा 4 करोडाचा घपला केला यानं. आम्हाला तर सांगलं 1 करोडाची लॉटरी लागली. बाकीचे 3 करोड हा कोटी देणार होता. अहो आई, तुला सांगलं होतं ना, तुले सोडून अजून 3 लपडे आहेत म्हणून. त्याच्या घरी टाकत झाला 3 करोड. साहेब लगे तो आपला हिस्सा नेवा, पण मला सोडा. पोलीस वाल्याला रिश्वत देतेस? चाल तू ठाण्यामध्ये. आता माझा कसा होईल? सपा बर्बाद केलं या टकल्यानं रे. अहो लढू नको तू आई. चल बरं, तुला दुसरा नवरा पाहून देतो.